जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत फ्रुक्टोजचं रिंग स्ट्रक्चर कसं बनवायचं. आता फ्रुक्टोजचं स्ट्रेट स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलेलं होतं. ठीक आहे. लास्ट व्हिडिओमध्ये फ्रुक्टोजचा फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. ठीक आहे. फ्रुक्टोजमध्ये किती आहे, 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. आता हा जो स्ट्रेट चेनचा स्ट्रक्चर आहे याला आपण वेगळ्या पद्धतीने पण ड्रॉ करू शकतो. जसं बघा, काय आहे, हा स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर सिमिलर आहे. नंबरिंगसुद्धा याची सिमिलर असेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6 नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे. सर्व काही सेम आहे. फक्त जो CH2OH जो ग्रुप आहे हा इथे वर आहे आणि हा इथे या साईडला प्रेझेंट आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर सिमिलर आहे. आता काय होतं फ्रुक्टोजमध्ये बघा, फंक्शनल ग्रुप कीटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे. तर यामध्ये पण सिमिलर आहे. जसं आपण ग्लुकोजमध्ये बघितलं, गॅलेक्टोजमध्ये बघितलं आणि मॅनोजमध्ये बघितलं की कार्बन नंबर 5 जो आहे तो अटॅक करत आहे. ठीक आहे, फंक्शनल ग्रुपवर. तर कार्बन नंबर 5मध्ये OH ग्रुप जो प्रेझेंट आहे, यापैकी हायड्रोजन हा काय असतो, पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन असतो पार्शियल निगेटिव्ह, कार्बन असतं पार्शियल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन असतं पार्शियल निगेटिव्ह. आता हा जो हायड्रोजन आहे हा काय करतो, या ऑक्सिजनवर जाऊन अटॅक करतो आणि इथे OH बॉन्ड फॉर्म होईल. आणि हा जो ऑक्सिजन आहे हा काय करतो, कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजेच हे स्ट्रक्चर कसं बनेल, हे स्ट्रक्चर आपण मग कसं ड्रॉ करू शकतो बघा. आता बघा, जो 5th नंबरचा OH मधला हायड्रोजन आहे तो कुठे चालला, फर्स्ट नंबरच्या ऑक्सिजनकडे. म्हणजे इथे ऑक्सिजन प्रेझेंट होता, इथे 5th नंबरपासून काय आला, हायड्रोजन, तर इथे काय होईल, OH बॉन्ड फॉर्म होईल. त्यानंतर जो रिमेनिंग ऑक्सिजन आहे तो काय करत आहे, बॉन्ड फॉर्म करत आहे. ठीक आहे. तर हा जो बॉन्ड फॉर्म झालेला आहे, फर्स्ट नंबर कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, हा कुठे फॉर्म झाला आहे, सेकंड नंबरपासून 5th नंबरपर्यंत. मग यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती इन्वॉल्व आहे बघा, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि इकडे 6th. ठीक आहे. आणि एक ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट आहे यामध्ये. ठीक आहे. तर नंबर ऑफ कार्बन ॲटम आहे 4 आणि एक आहे ऑक्सिजन. तर इथे फ्युरॉन रिंग फॉर्म होते जी 5 मेंबर असते. 5 मेंबर रिंगमध्ये बघा, ठीक आहे, इथे किती कार्बन राहील, 4 कार्बन प्रेझेंट राहील. ठीक आहे. 1 2 3 4 कार्बन रिप्रेझेंट करत आहे आणि ऑक्सिजन. आता बघा, इथे जो OH ग्रुप प्रेझेंट आहे तो कुठे प्रेझेंट आहे, राईट साईडला. ओके. मग राईट साईडला OH आहे तर आपण याला काय म्हणतो, अल्फा डी फ्रुक्टोज. आणि हाच OH जर लेफ्ट साईडला प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणू त्याला, बीटा डी फ्रुक्टोज. आता इथे बघा, राईट साईडला OH आहे तर अल्फा डी फ्रुक्टोज आणि लेफ्ट साईडला OH प्रेझेंट आहे तर बीटा डी फ्रुक्टोज. रिंग स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी सर्वप्रथम आपण रिंग ड्रॉ करून घेऊ. रिंग ड्रॉ केल्यानंतर याला आपण नंबरिंग करू. नंबरिंग करताना बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि अबावमध्ये येईल 6. आता आपला सेम रूल आपण काय लिहितो, लेफ्ट, टॉप, राईट, डाऊन किंवा बॉटम. ठीक आहे. आता बघा, पहिले 6 नंबर आपण लिहून घेऊ. 6 नंबरला काय प्रेझेंट आहे, CH2OH. त्यानंतर बघा, लेफ्ट आपण टॉपला लिहू. लेफ्टमध्ये सगळ्यात पहिले काय प्रेझेंट आहे, फर्स्ट नंबरला CH2OH. तर आपण 1 नंबरला काय लिहू, CH2OH. नंतर काय प्रेझेंट आहे, OH, H आणि पुन्हा एक हायड्रोजन उरला आहे तर आपण हा बॉटमला लिहू. त्यानंतर बघा, जे राईट साईडला प्रेझेंट आहे ते आपण लिहितो डाऊन. राईट साईडला काय प्रेझेंट आहे, फर्स्ट OH प्रेझेंट आहे,
देन हायड्रोजन, देन OH. हा झाला आपला स्ट्रक्चर अल्फा डी फ्रुक्टोजचा. सिमिलरली आपण बीटा डी फ्रुक्टोज पण ड्रॉ करू. आपण पहिले रिंग ड्रॉ करू. रिंग ड्रॉ केल्यानंतर आपण नंबरिंग करू. 1 2 3 4 5 6. आता सर्वप्रथम काय करतो आपण 6 नंबरला जे पण प्रेझेंट आहे ग्रुप ते 6 नंबरला लिहून घेतो. 6 नंबरला काय प्रेझेंट आहे CH2OH. त्यानंतर बघा आपला रूल काय म्हणतो, लेफ्टला जे प्रेझेंट आहे ते लिहितो आपण टॉपला आणि राईट साईडला जे पण प्रेझेंट आहे ते लिहितो आपण डाऊनला. आता लेफ्टला कोणते ग्रुप प्रेझेंट आहे, पहिले OH, H आणि रिमेनिंग जो हायड्रोजन आहे तो आपण डाऊन साईडला लिहू. त्यानंतर राईट साईडला जे ग्रुप प्रेझेंट आहे ते डाऊन साईडला. राईट साईडला काय प्रेझेंट आहे CH2OH, H आणि OH. हा झाला आपला बीटा डी फ्रुक्टोजचा स्ट्रक्चर. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.